नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज हॉटेलच्या रेसिपीमध्ये सगळ्यांचा आवडता हराभरा कबाबची आपण रेसिपी बघणार आहोत. आपण हॉटेलमध्ये गेलो ना की नेहमी हराभरा कबाबची पहिल्यांदा आपण ऑर्डर देतो, कारण सगळ्यांना हराभरा कबाब आवडतच असतात. पण हॉटेलमधले हराभरा कबाब बघितले की आपल्याला असं वाटतं की ही डिश आपल्याला घरी करणं अशक्य आहे. पण खरं सांगते, अत्यंत सोपी अशी डिश आहे. झटपट होते आणि मुख्य म्हणजे घरामध्ये केले की सगळ्यांना पोटभर खाता येतात. चला तर मग हे असे हराभरा कबाब घरच्या घरी पटकन झटपट चविष्ट कसे करायचे ते बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊयात. येत आहे? चला. आता हराभरा कबाब करण्याकरता आपल्याला पालक पाहिजे. तर हा पालक आपण आणलेला आहे. त्याचे जे जाड काड्या आहेत त्या सगळ्या काढून घेतलेल्या आहेत. अर्धी गड्डी पालक आहे आणि त्याच्या जवळजवळ 1-1.5 वाटी आपण मटार घेतला. ही मटार जी आहे ही आपली डीप फ्रीजरमध्ये मागच्या वर्षीची होती तीच घेतली. ती पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. आता हा पालकसुद्धा आपण स्वच्छ धुवून उकळत्या पाण्यात टाकून ब्लांच करून घेणार आहोत. पालक आणि मटार दोन्ही एकदम ब्लांच करून घेणार आहोत. तर पालक आणि मटार साधारण 1 मिनिट आपण ब्लांच करून घेणार आहोत आणि नंतर आपण त्याला गार करून घेणार आहोत. समजा जर आपल्याला पालक आणि ह्याचा आणखीन जर हिरवागार रंग हवा असेल तर पूर्वीच्या काळी ना याच्यात एक चिमूटभर सोडा, खाण्याचा सोडा असतो की नाही, तो घातला जायचा. त्यामुळे पालकाचा रंग अगदी हिरवागार राहायचा बरं का. आहे की नाही, आपलं मटार आणि पालक छान ब्लँच झालेले आहेत. आता हे आपण लागली एका चाळणीत ओतणार आणि त्याच्यावर गार पाणी म्हणजे नेहमीचं रूम टेम्परेचरचं पाणी घालणार. अगदी बर्फाचं किंवा फ्रीजमधलं गार पाणी घातलं किंवा त्याच्यात जरी हे घातलं तरीसुद्धा चालू शकतं. आता हे गार झालं की आपण मिक्सरमधनं बारीक करून घेऊयात. फार बारीक अगदी पेस्ट केली नाही तरी चालते बरं का. असं आता हे आपण थोडंसं जाडसर असं हे आपण वाटून घेतलं. काही जण अगदी पेस्टसुद्धा करतात बरं का, पण मला थोडंसं जाडसर आवडतं म्हणून मी जाडसर करून घेतलं. आता आपण पुढची कृती काय ते बघूयात. आता आपण एक 8-10 लसणाच्या पाकळ्यात छोटासा आल्याचा तुकडा असं मिक्सरमधनं जाडसर वाटून घेतलं आहे. तेल आपलं तापलं आहे, त्याच्यामध्ये हे जे आपण आलं लसूण बारीक केलेलं होतं ते घालून घेऊयात. हराभरा कबाब करताना काही जण याच्यात सिमला मिरची, काही जण याच्यामध्ये बारीक केलेला गाजरसुद्धा घालतात बरं का, किंवा आपले उकडलेले मक्याचे दाणे, अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये घातल्या जातात. पण आज आपण अगदी साधं करणार आहे, जे आपल्या घरामध्ये आहे त्याच्यामध्ये आज आपण हराभरा कबाब करणार आहोत. आता आलं लसूण आपलं परतलं गेलं आहे, त्याच्यामध्ये हे जे आपलं वाटण केलेलं आहे ते घालून घेऊयात. असं केल्याने काय होतं की जो कच्चेपणा जो आलं लसणाचा आहे तो निघून जातो. म्हणून आपल्याला हे थोडंसं फक्त परतून घ्यायचं. समजा जर आपण गाजर, फ्लॉवर किंवा बीन्स घालणार असू तर ज्यावेळेला आपलं लसूण परतला जातो त्यावेळेलाच आपण ते सगळं घालायचं आणि छान त्याला वाफवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण ही जी पेस्ट केली आहे ती आपण घालू शकतो. अगदी 1-1.5 मिनटंच आपल्याला हे परतायचं आहे आणि आता हे ताटलीत काढून आपण गार करून घेऊयात. आता आपण एक मोठा बटाटा घेतला आहे, उकडून घेतला आहे बरं का, तो आपण ह्याच्यामध्ये किसून घालणार आहोत. आपण ज्यावेळेला हा बटाटा घालतो त्यावेळेला हाताने कुस्करून नाही घालायचं, नाहीतर मग काय होतं त्याच्यामध्ये अशा गाठी बटाट्याच्या आपल्याला कबाबमध्ये दिसतात. म्हणून नेहमी किसून घालावा. त्याच्यात आपण चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा आपण चाट मसाला घातला आहे, अगदी थोडंसं लाल तिखट, एक लहान चमचा आमचूर पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा आपण कसुरी मेथी याच्यात बारीक करून घातली, चमचाभर धन्याची पावडर. मग हा सांगायचं राहिलं, ज्यावेळेला आपण मटार आणि हे गार करून वाटायला घेतली होती ना त्याच वेळेला आपण त्याच्यात 1-2-3 हिरव्या मिरच्यासुद्धा घातल्यात बरं का. त्याच्यात आपण भरपूर कोथिंबीर घालून घेऊयात. 2 चमचे कॉर्नस्टार्च. समजा जर कॉर्नस्टार्च नसेल तर थोडंसं डाळीचं पीठ घातलं तरी चालू शकतं. आता ह्याच्यात आपण साधारण 1 पाऊण वाटी आपण ब्रेड क्रम्स घातलेत. आता हे छान आपण सगळं एकत्र करून घेऊयात. ह्याच्यात पनीरसुद्धा घालतात बरं का, पण आज आपल्याकडे काही पनीर नाही आहे त्यामुळे आपण काही पनीर घातलं नाही आहे. साधारण 1 पाऊण वाटी पनीर किसलेलं घातलं तरीसुद्धा छान चव येते. ब्रेड क्रम्समुळे काय होणार आहे, याचा जो ओलेपणा आहे पालक आणि मटारचा तो कमी होऊन जाईल. पण आपल्याला मला असं वाटतं आहे की अजून 1-2 चमचे याच्यामध्ये आपल्याला ब्रेड क्रम्स घालावे लागते.
आता हराभरा कबाब जो असतो की नाही, तो काही जण शॅलो फ्राय करतात, काही जण तळून काढतात. आपण आज आता तळून करणार आहोत, आणि नाहीतर मग शॅलो फ्राय केला तरीसुद्धा चालू शकतो. आता हे आपलं मिश्रण चांगलं झालं, एक 10 मिनटं आपण ठेवूयात. तोपर्यंत आपण तेल तापत टाकूयात. आता पहिल्यांदा आपण हाताला तेल लावून घेतले बरं का. तर याला कबाबचा आकार देणार आहोत. फार दाबून करायचं नाही, म्हणजे अगदी असं लाडू करतो की नाही आपण तशा पद्धतीने नाही, नाहीतर आतमध्ये कबाब आपले असे गच्च गच्च होतात. त्यामुळे साधारण अलगद करून त्याला चांगलं दाबून घ्यायचं. नंतर त्याच्यावर ही एक काजूची अर्धी पाकळी अशी दाबून लावायची. ती चांगली आत गेली पाहिजे बरं का, म्हणजे मग ती तळताना निघत नाही. असे आपण एक एक सगळे कबाब करून घेऊयात आणि तळून घेऊयात. एकीकडे तेल आपण तापत ठेवलं होतं, ते तापलं आहे का बघूयात. तेल आपलं चांगलं तापलं आहे. आपण हे काढून घेऊयात. नेहमी लक्षात ठेवायचं की ज्यावेळेला आपण कबाब करतो त्यावेळेला खूप तापलेलं तेल नसावं. अगदी मंद गॅसवर जर आपण कबाब तळले तर ते विरघळण्याची शक्यता असते. आता हे आपले कबाब झालेले आहेत. आपण हे एकदा उलटे फक्त करून थोडेसे तळून घेऊयात. आहे की नाही, अगदी हॉटेलसारखे दिसत आहेत की नाही. अशा तऱ्हेने सगळे आपण कबाब करून घेऊयात. आपल्याला हॉटेलमध्ये कबाब बरोबर एक छान चटणी देतात नाही का, ती कशी करायची ते बघूयात. त्याच्याकरता आपण कोथिंबीर घेतली 1 वाटीभर, थोडीशी पुदिन्याची पानं, ही मिरची कमी तिखट आहे म्हणून 2 मिरच्या घेतल्यात आणि 3-4 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. हे सगळं आपण थोडंसं पाणी घालून आणि मीठ घालून मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहोत. आता आपण ह्याच्यामध्ये दही घेतलं. दही चांगलं फेटून घ्यायचं बरं का, किंवा सगळं एकत्र करून एकदा मिक्सर फिरवलं ना किंवा हँड मिक्सी फिरवली तरीसुद्धा चालू शकतं. आता ह्याच्यामध्ये आपण ही वाटलेली चटणी घालणार आहोत. अगदी पाव चमचा जिऱ्याची पावडर, थोडासा चाट मसाला. आता हे चांगलं आपण हलवून घेऊया. म्हणजे कबाबची जी छान दह्यातली चटणी असते ना, ती तयार झाली. कधी चटणी कालवताना जर पाहुणे मंडळी आल्यानंतर वेळेवर कालवावी बरं का, नाहीतर मग त्याला पाणी सुटतं आणि मग दही चटणी वेगळी होते. आता ही आपली कबाबची चटणीसुद्धा तयार झाली. आणखीन एकदा ही मिक्सरमधनं फिरवून घेतली तरीसुद्धा चालेल, म्हणजे असं दही दही काही त्यात दिसणार नाही. चला, आपले कबाबही तळून झाले, चटणी पण तयार झाली. आता आपण वाढूयात. आहे की नाही, करायला सोपे आहेत की नाही. थोडीशी जुजबी तयारी आपण केली आणि आपले हराभरा कबाब तयार झाले. मुख्य म्हणजे हे इतके पोटभर होणार आहेत की प्रत्येकजण आणि मनसोक्त हराभरा कबाब खाणार आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि मला कसे झाले हे कळवायला विसरू नका. अशा छान छान रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.